नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आलो आहोत नाशिकच्या मालेगाव इथे. आपल्यासोबत आहेत दीपक प्रकाश जगताप, ज्यांना जवळजवळ 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये. तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार दीपकजी. नमस्कार. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात तुमची शाळा कोणती, तुमचं कॉलेज कोणतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हायचं हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत? माझं मूळ गाव मालेगाव. जन्म इथे झाला. त्याच्यानंतर शिक्षण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, जी पुण्याची संस्था आहे, त्याची इथे ब्रांच आहे. त्याच्यामध्ये माझं शिक्षण 12वीपर्यंत झालं. त्याच्यानंतर थोडासा पॅच माझा वाईट आला, जसं वडिलांची डेथ झाली. बरं. आणि मग मी शिक्षणासाठी मग धुळे हे निवडलं. मग त्या परिस्थितीमध्ये स्वतःला उभारणं एक फार म्हणतो ना आपण की एक पाथवे निवडायचा आहे, पण तुम्ही कोणत्या साईडला जातात, चुकीच्या मार्गाला जातात का एक चांगल्या मार्गाला जातात, हा विषय असताना मग स्वतःला एक घडवण्याचं ध्येय होतं समोर. तर SSVPS कॉलेज येथे माझं शिक्षण पूर्ण झालं. गेल्या वर्षीच मी MBA कंप्लीट केलं मार्केटिंग या क्षेत्रात. बरं. दीपकजी, तुमचा पहिला प्रोजेक्ट कोणता आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय प्रयत्न करावे लागले, त्यासाठी काही अडचणी आल्या, त्याची काही आठवण सांगू शकाल? मार्केटमध्ये येणं यासाठी काहीतरी करून दाखवणं हे गरजेचं असतं. तर मित्राचंच घर कसं डिझाईन करून त्याला कुठे काय मदत करायची या क्षेत्रामधून मी उतरलो. आज मार्केट खूप व्यापलेलं आहे. अनेक इंजिनियर्स आहेत, काही बेरोजगार आहेत, काही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरत आहेत. पण यात मित्रांची साथ असेल तर ते शक्य होतं की तुम्ही काहीतरी करू शकतात. ओळख म्हणा किंवा काही असो, ते नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकत नाही. त्या अनुषंगाने 2017मध्ये पहिलं काम मी केलं आहे आणि स्वतःला आज सिद्ध करून शकलो. बरं. दीपकजी, आता या क्षेत्राचा जो आपण केंद्रबिंदू म्हणू किंवा एक महत्त्वाचा घटक म्हणू, तो म्हणजे अकुशल कामगार. बरोबर. म्हणजे जसं म्हणजे माणसांशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही. होऊ शकत म्हणजे प्रणाली कितीही पुढे गेली, तंत्रज्ञान, तर ही माणूस हा प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा घटक आहे. तर अकुशल कामगार यांच्याबरोबर काम करताना काही धोके निर्माण होतात, काही अपाय होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय जबाबदारीने खबरदारी घेता, काय तुम्ही सेफ्टी फीचर्स त्यांच्यासाठी वापरता? सगळ्यात पहिले तर शासनाचे काय नियम आहेत, त्याच्यामध्ये किती जास्त आपण पुढे चालू शकतो याच्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. सेफ्टी बेल्ट असेल, त्याच्यानंतर हेल्मेट असेल, ग्लोव्ज असतील, शूज असेल, आम्ही हे प्रथम पहिले त्यांच्याकडे असायलाच हवं याची काळजी घेतो. आणि जेव्हा कुठे मोठं काम असेल तर याला सेफ्टी रेलिंग जी असते, साईडला आपण जाळी पूर्ण पॅक करतो, ते गरजेचं आम्ही हे करतो. आणि गव्हर्नमेंटने आता अनेक सुविधा लागू केल्या आहेत. तर प्रथम त्यांच्याकडून ते फॉर्म भरून त्यांना ते किट कसं उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते त्यांना गव्हर्नमेंटने लवकर उपलब्धही करून दिले. बरं. दीपकजी, आता आपण नाशिक जिल्ह्याच्या विकासाबद्दल थोडंसं बोलूयात. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी तुमचा एक तरुण म्हणून विजन काय आहे? नाशिक जिल्हा म्हटलं तर ग्रोविंग सिटीमध्ये आज नाही म्हटलं तरी 2 वर्षात आपला कुंभमेळासुद्धा येणार आहे. तर त्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, पण सुविधा कमी येतात. तुम्ही ट्रान्सपोर्टला रोड्स मिळतात, पण ज्या सुविधा इंडस्ट्री लेवलला, त्याच्यानंतर बिल्डकॉन लेवलला जे पाहिजे आहेत त्या मिळवताना तुम्हाला कसरत करावी लागते. आज एक परमिशन एका खिडकीमधून मिळाली तर तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही 10 जागी 10 जणांना भेटाल तर त्याचा पिरियड जो आहे तो एक्सटेंड होत जातो आणि समोरच्याचं कम्प्लिशन तुम्ही त्या पिरियडमध्ये करू शकत नाही. तर याला काहीतरी पर्याय म्हणून कोणी अधिकारी म्हणा किंवा तुम्ही एक ट्रेनिंग सेंटर सारखं केलं, येणाऱ्या नवीन याच्यात एक इनोव्हेटिव्ह काहीतरी करता येईल. आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये म्हटलं तर रोज चेंजेस होतात. तुम्ही सिमेंट म्हणा किंवा जो नवीन प्रकार आलेला आहे RMC, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. ते नॉलेज देणार कोण? ते नॉलेज देण्यासाठी आणि इनोव्हेटिव्ह करण्यासाठी तुम्हाला ग्रीन एनर्जी पण तुम्हाला आता
जास्तीत जास्त यूज करायची. हा शासनाचा खूप मोठा धोरण, खूप चांगलाही आहे तो, कारण की कॉन्क्रीट वाढतं आहे आणि जी ग्रीनरी ती कमी होत चालली आहे. तर त्याच्या अनुषंगाने दोघांचा समतोल कसं राखलं जाईल आणि प्रगती पथावर आपण किती पुढे जाऊ हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपण पूर्ण ग्रीन सिटी या दृष्टीने सुद्धा विचार करून बिलकुल. पावलं पुढे उचलली Yes. पाहिजेत. हा तुमचा एक सल्ला आणि हा विचार आहे प्रशासनासाठी, Yes. असं आपण समजूयात इथे. बिलकुल. तर दीपकजी, आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ 60च्या वरती प्रोजेक्ट्स हँडल केलेत असं तुम्ही सांगितलं आम्हाला. तर त्यामध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट किंवा तुमच्या खूप लक्षात राहिलेला किंवा तुमचा आवडता प्रोजेक्ट असा कुठला सांगू शकाल? नाशिक जिल्ह्यातलाच आहे, नाशिक सिटीमधला आहे. जेव्हा आपण तो प्रोजेक्ट फायनल करतो, समोरच्याच्या अपेक्षा आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर एक वेगळा असतो. आपण ते फुलफिल किती करतो त्यावर ते सगळं डिपेंड आहे. आणि ते केल्यानंतर समोरचा जेव्हा आपल्याला देव मानायला लागतो, एक त्यांची म्हणजे काहीतरी डोक्यात काही कल्पना असते आणि त्याच्यानंतर ती पूर्ण झाल्यावर ते जेव्हा आपल्याकडे एक वेगळा दृष्टिकोन, पहिला बघण्याचा दृष्टिकोन आणि नंतरचा दृष्टिकोन जेव्हा बदलतो ते खूप लक्षात राहतं. बरं. दीपकजी, आतापर्यंत जे तुम्ही प्रोजेक्ट हँडल केलेत तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स किती होते किंवा रेसिडेन्शियल किती होते? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट त्याच्यामध्ये 12 केलेत. बरं. आणि बाकीचे रेसिडेन्शियल आणि आता ग्रीन एनर्जीचा जे मी बोलतोय ते सोलर प्रोजेक्टसुद्धा आहे. सोलर फार्मिंग त्याला म्हणतो आपण, कमर्शियल प्रोजेक्ट्स. तर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करताना खूप तारेवरची कसरत असते. आज गव्हर्नमेंटमध्ये तुमचं लायसन्स यूज करणं आणि त्यांचे ते कामं पूर्तता करून तुमचं पेआउट काढणं हे सगळ्यात मोठं कसरत आहे. बरोबर. आता कसरत हा विषय निघालाच आहे, तर अजून एक जी मोठी कसरत असते, म्हणजे फक्त इंजिनियरशीच नाही तर सामान्य माणसाची देखील, जो घर विकत घेतो एक स्वप्न बघून आणि ते स्वप्न तुम्ही पूर्ण करता खरं तर ते म्हणजे त्यांचं एक बजेट असतं की मला या बजेटमध्ये इतकं इतकं आउटपुट हवं आहे, या क्वालिटीचं आउटपुट हवं आहे. तर त्यासाठी तुम्ही समीकरण कसं जुळवता? त्याच्यामध्ये बघा, त्यांच्या संकल्पना, त्यांच्या इच्छा, त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये काय आहे ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, त्यावर तुम्ही आउटपुट काय देऊ शकतात यावर तुम्ही सगळं डिझायनेशन करू शकतात. पण तुम्हाला त्यांच्या अपेक्षाच घडी चेंज होत असतील तर तुम्हीही कन्फ्यूज होतात. पहिले त्याच्यामुळे त्यांच्याशी फॅमिलियर होणं आणि त्यांना समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही त्यांचं फुलफिलमेंट करू शकतात. आणि त्याला समतोल राखणं म्हणजे मटेरियल आणि लेबर या दोघांचं प्रोपोर्शन कसं तुम्ही हँडल करू शकाल त्यावर ते डिपेंड आहे. बरं. आत्तापर्यंत तुम्ही एवढे 60च्या वर प्रोजेक्ट हँडल केलेत, काही गव्हर्नमेंटचे होते, काही रेसिडेन्शियल होते. तर त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टील याचा वापर तुम्ही केलेला आहे? आयकॉन स्टीलचा मी 14 ते 15 प्रोजेक्ट्समध्ये वापर केला आहे. बरं. मग त्या 14 ते 15 प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा तुम्ही वापरला आयकॉन स्टील, तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे थोडक्यात कॉस्ट म्हणा किंवा क्वालिटीबद्दल. क्वालिटी आणि कॉस्टचा विचार केला आणि त्याचं प्रोडक्शनचा विचार केला तर मी 3 वर्षापूर्वीच जोडलं गेलो आहे आयकॉन स्टीलशी. तर त्याच्यानंतर मी दुसरं स्टील यूज नाही केलं आहे. बरं. सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते प्रॉपरली तिथे मिळतं आहे. बरं. सॅटिस्फॅक्शन हा एक प्रकार आहे, पण सर्व्हिस कशी आहे त्यांची? सर्व्हिस छान आहे म्हणूनच तर तुम्हाला म्हटलं, प्रोडक्शन, क्वालिटी आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन हे फार महत्त्वाचं. अच्छा. आणि म्हणजे त्यांची मटेरियलची अवेलेबिलिटी मार्केटमध्ये कशी असते? छानपैकी आहे. त्यांना काही अडचण नाही आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर फोन करतात, तुमचा डिस्ट्रीब्युटर असो, तुमचा डीलर असो, तो तुमच्यापर्यंत विदिन 12 आवर्स तो पोचवतो. बरं. विदिन 12 आवर्स म्हणजे ते 4 तासातही येऊ शकतं. थोडंसं प्रॉब्लेम असेल किंवा जसं पावसाळा चालू आहे थोडंफार डिले होऊ शकतं, तर ते तुमचं 12 आवर्समध्ये मटेरियल अवेलेबल आहे. दीपकजी, आता तुम्ही जवळजवळ 60च्या वर तुम्ही प्रोजेक्ट्स केलेत. तुम्ही गेले 7 ते 8 वर्ष या क्षेत्रामध्ये ॲज अ सिव्हिल इंजिनियर कार्यरत आहात. त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट तुम्ही हँडल केले किंवा रेसिडेन्शियल केले. लोकांचा विचार करून त्यांच्या विचारानुसार, त्यांच्या स्वप्नानुसार तुम्ही त्यांना त्यांचं बांधकाम आणि हे करून दिलं, काम करून दिलं. तर ह्याच्यामध्ये आता एक तुम्हाला असं विचारायचं की तुमच्या अनुभवाच्या शिदोरीवर
तुम्ही येणाऱ्या तरुणांना काय संदेश देऊ शकाल की आता या क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात किंवा ऑलरेडी आलेले आहेत, पण त्यांच्यासाठी एक विजन तुमच्या दृष्टीने काय तुम्ही द्याल त्यांना? तेच नवीन क्षेत्रात उतरताना जसं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तर आजच्या तरुणाईने ते सर्वात प्रथम शिकलेलं खूप चांगलं. हं, हं. कारण की तुम्ही या क्षेत्रात उतरताय आणि त्याचं नॉलेज नसेल तर तुम्ही लॉसमध्ये जातात. तुम्ही प्रॉपरली गव्हर्नमेंटचं लायझनिंग असो किंवा त्याचं कन्स्ट्रक्शनचं प्रोपोर्शन असो किंवा तुम्हाला जे टेंडरिंग करायचं आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय तुम्ही यात उतरू नये. आज अनेक तरुण यात फसले आहेत की तुम्ही कामं तर सुरू करतात पण त्याचं पेआउट निघणं फार गरजेचं आहे. ते पेआउट प्रोपोर्शन तुमचं प्रॉपर नसेल तर तुम्ही व्याजाचा पैसा जेव्हा वापरतात आणि तुमचं घरदार डिस्टर्ब होतं, हे फार चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम तुम्ही शिका आणि मगच यात उतरा, ही विनंती असेल सर्वांना. हे होते दीपक जगताप आपल्याबरोबर, सिव्हिल इंजिनियर मालेगावमधून. खूप छान त्यांनी संदेश दिला. थोडक्यात सांगायचं तर सिर्फ कामयाब नाही, काबिल बनो असा त्यांचा विचार आहे. Yes, बिलकुल. या क्षेत्रात उतरताना पूर्ण अभ्यास करून मग उतरा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. दीपकजी, आयकॉन स्टीलतर्फे आणि या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. भविष्यात तुमचे असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातातून घडवत आणि त्याचा वापर राज्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि पूर्ण देशासाठी व्हावं बिलकुल. अशी मनोमन इच्छा. धन्यवाद.